आमची वेळ येऊ दे दादा, वसंती सोबत गब्बरला पण नाचवणार. काय कळलं का? कसं आप्पा म्हणत तसं नाच गोली घेत. गब्बरचं दोन्ही हात कापून तुझ्याच गांडीत घाल रे माकडा. कसं आप्पाची गांड मारल तसं. कशाला एवढं ढगात उडालायस नाच्या. कीर्तनात मोठं मोठं ज्ञान झवते आणि तर रील्सवर बसंतीला नाचवते. बसंतीनं जर हे ऐकलं तर त्या धन्नो जागी तुला बांधेल आणि फरफटत नेल लवड्या येत ना तुला. आणि गब्बरनं जर ऐकलं तर तुला वाकवल. तुझ्या गांडीत लवडा घाल आणि तोंडात बाहेर काढून लवड्यात येऊ. त्याला नाचवायला चाललाय. अरे दादा, तुमचं राहणीमान साधा असलं तरी चालेल, तुम्ही दिसायला गरीब असाल तरी चालेल, तुमचे फाटके कपडे असतील तरी चालेल, पोरांनो एक वेळेस भंगार विकून जगला तरी चालेल, पण तुमचे विचार भंगार नसले पाहिजे. सगळ्यात आमचे विचार भंगार नाहीत, तू माणूसच भंगार आहेस झाट्या. एकीकडे कीर्तनकार म्हणून फेमस व्हायचं आणि दुसरीकडे रील्सवर अशी चुतियागिरी करायची. मित्रांनो, हा जो कीर्तनकार आहे ना, तुम्ही याचे रील्स बघाच, तुम्हाला कळेल हा किती मोठा कीर्तनकार आहे ती. बाप कधी मरतो माहितीये पोरांनो? बाप कधी मरतो माहितीये? अरे बाप त्या ठिकाणी स्मशानामध्ये गेल्याच्या नंतर नाही मरत, पण आमचा स्वाभिमानी बाप त्या दिवशी मरतो ज्या दिवशी त्याचं पोरग सुनाच्या समोर त्याच्यावर धावून जातं. सुनाच्या समोर त्याचं पोरग त्याला मोठ्या आवाजात बोलतं. अरे चार चौघात वर मान घेऊन चालणारा बाप ज्यावेळेस पोरग सुनाच्या समोर त्याचा अपमान करत ना, त्या दिवशी तो बाप मारायला लागतो. तो बाप खचून जातो. किती छान बोलला ना हा. आता हे ऐका. बरं झालं काही लोक आमच्या आयुष्यातून निघून गेले, कारण आमच्या सोबत राहायची लायकी पण नव्हती त्यांची. कसं आप्पा म्हणत तसं. अरे भोसडीच्या लायकी काढतोस लोकांची. एकीकडे लोकांना ज्ञान द्यायचं आणि दुसरीकडे त्यांचीच लायकी काढायची. हा ना एक नंबरचा भडवा आहे. आधी कीर्तन करतो म्हणून फेमस झाला, आता पैशाला माज करतोय. आणि तोंड कसं करते बघाय, मागणं कोणीतरी बोच्यात काठी घातल्यासारखं तोंड करते. देवाचं भावाचं न गावाचं कधी खाऊ नका दादा. देवाचं भावाचं न गावाचं कधी खाऊ नका. जण देवाचं भावाचं गावाचं खाल्लं त्याचं वाटोळच झाल्याशिवाय राहिलं नाही. अरे माकड तोंड्या, तू जर देवाच्या नावावरच खातोयस ना आतापर्यंत, आणि भावाचं काय सांगतोस रे? भावानं भावाचं खाल्लं तर काय होते रे? असल्या झाटू लोकांचं ऐकलं तर घरात भांडण होतील भावाभावांमध्ये. अरे माकडा, कीर्तनकारांचं काम चांगला संदेश देणं असतं आपल्या कीर्तनातून. तू तर भावाभावांमध्ये भांडण लावतेस कुत्र्या. असल्या झाटू लोकांचं ऐकायला कोण जाते मला समजत नाहीये. अरे बाबांनो, तुम्ही ह्याचा ऐकण्यात वेळ नका घालवू. घरातली कामं करा. हे इथं नाटकं करते आणि रील्सवर लायकी काढते लोकांची. जास्त नाही पण कमीत कमी भावकी जळावी एवढं तरी मोठं व्हावं माणसानं. कसं आप्पा म्हणत तसं. अरे बाबा, तू सक्सेसफुल झाला, तुझ्याकडे पैसा आला, खूप छान गोष्ट आहे, पण आपण आपल्यासाठी सक्सेसफुल व्हायचं असतं, भाऊकडे जेवण्यासाठी नाही रे बाबा. याला कीर्तनकार हे आहे आणि मी याला चांगल्या गोष्टी सांगतोय. काय वेळ आली. याला ऐकायला जाणाऱ्या लोकांना कळत कसं नाही की हे किती येड झवा आहे ते. आधी बी सांगितलंय आणि आता बी सांगतो, आधी थकलेले हप्ते भरा आणि मग आमच्या नादाला लागा. ए बोच्या, लोकांचा हप्ते लोक भरतील की, तुला कशाला पाहिजे रे? आधी हप्ता भरा आणि यावून करा आणि त्याव करा. आणि तुझ्या नादाला कोण लागते? माकड तोंडाच्या कोंबडीच्या कोल्ह्यासारखं तोंड आहे तुझं. आमच्या नादाला लागसाल आणि बाजारात कवडी मोल भावात विकसाल. ए झाट्या, तुझी लायकी काय रे? लोकांचा भाव सांगतो कवडीमुळे म्हणून. बोच्यात काठी तुझी आहे. या जगाच्या पाठीवर काही करा माई बाप, पण जन्मदात्या भावासोबत कधी भांडणं करू नका. अरे भावाची साथ नव्हती म्हणून रावणाला मारावं लागलं, आणि भावाची साथ होती म्हणून रामाला सुद्धा जिंकावं लागलं. ही गोष्ट लक्षात ठेवा. अरे ज्या घरात भावा भावाचं प्रेम आहे, ज्या घरात भावा भावाचं प्रेम आहे, त्या घराकडे कोणी वाईट नजरेने पाहत नाही. आणि ज्या घरात भावा भावाचं भांडण आहे तिथं कोणी बोट घातल्याशिवाय राहत नाही. गोष्ट लक्षात ठेवा माई बाप. अरे मगाच तर बोलला देवाचं भावाचं गावाचं खायचं ना म्हणून, आणि आता म्हणते भावासोबत राहा. देवाचं भावाचं न गावाचं कधी खाऊ नका दादा. अरे कधी कुठं काय बोलते ह्यालाच माहित नसते. ए बाबा, तू कीर्तन करायला जाताना आधी स्वतःच कीर्तन बघत जा की आधी कुठं काय हागवले ते तोंडानं, आणि मग कीर्तन करायला जा. ज्याला कीर्तन करते हे कुठं काय बोलते ह्यालाच माहित नसते. साला बारीक आहे म्हणून शिप खेटायला पण माग पुढं पाहणार नाही बरं का. तुला येत नाही ना. कसं आप्पा म्हणत तसं. हे जोरात वारायला की उडून जाशील शट्टासारखं चिजून तोंडाच्या. या कानपाटात मरशील रे. गांडीचा मास आहे का तुझ्या? हाड्या गांडीच्या कशाला उडतोयस एवढं बोसाड्या? अरे गावात कोणी विचारतं का तुम्हाला? सेकंड हँड गाड्या घेऊन रुबाब दाखवतो काय जगाला? आ सांगू काय जगाला? कसं
आप्पा म्हणून तसं. तुला दुसऱ्याच लय लागते रे. कोणाचा हप्ता जटल्यात, कोण सेकंड हँड गाडी घेऊन फिरते. अरे बोच्या, तू फेमस झालास म्हणून मस्ती आली होय लगेच तुला. पैसा आला म्हणून नाटक करू नको, शट्टा एवढा आहेस लावड्या, समजलं काय? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट नक्की करा. जेवढे व्ह्यूज असतील तेवढे कमेंट पाहिजेत आपल्याला. आणि पुढचा व्हिडिओ कोणावर पाहिजे ते पण सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.